सुरक्षा रक्षक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणत्याही पेपरनी कोणत्याही मुलाखतनी ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 21-22 हजार रुपये महिना भेटणार आहे। आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जॉब भेटते। आणि त्याचबरोबर यामध्ये वर्दी सुद्धा आता खाकी वर्दी यामध्ये आहे। अगोदर निळ्या कलरची वर्दी होती, पण आता सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये खाकी वर्दी यामध्ये आलेली आहे। एक लक्षात ठेवा, तर तेवढाच खाकी वर्दीचा रुतबा त्या ठिकाणी राहते। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती या ठिकाणी निघत आहे। कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर लास्टची जी भरती याच्या अगोदर आली होती सुरक्षा रक्षक मंडळची, तेव्हा वेगळे त्या ठिकाणी क्रायटेरिया होता, म्हणजे पात्रता वेगळी होती। त्यावेळेस फक्त 10वी पासच होतं आणि त्याचबरोबर आता यावर्षी 12वी पास करण्यात आलाय। आणि त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला 3 इव्हेंट असायचे, त्या ठिकाणी 400 मीटर ग्राउंड होतं। 2 मिनिटाच्या अंतर आले तर आउट ऑफ मार्क भेटत जातात आणि 10 आपल्याला सीटअप काढायचे होते। हे काही 10 मार्कासाठी होतं आणि त्याचबरोबर 8 पुलअप्स होत्या 12 मार्काचे की 10 मार्काच्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 30 मार्काचा याच्या अगोदर ग्राउंड होतं, म्हणजे 12 मार्कासाठी आपलं 400 मीटर रनिंगला मार्क होते, 10 मार्कासाठी त्या ठिकाणी सीटअपला होते आणि 8 मार्कासाठी आपले पुलअप्स होते। अशा प्रकारे 30 मार्काचा ग्राउंड होता आणि यामध्ये कोणताही पेपर नव्हता, यामध्ये डायरेक्ट मैदान चाचणीवर सिलेक्शन होत आहे। तर 2020 ला भरती झाली होती, ग्राउंड सुद्धा झालं होतं। अमरावती जिल्ह्यामध्ये ते ग्राउंड झालं होतं, एक लक्षात ठेवा 2020 च्या भरतीचं, ठीक आहे। तर ही जी भरती राहते डिव्हिजन वाईज जागा यामध्ये राहते, डिव्हिजन वाईज ही भरती निघते। म्हणजे जसं चंद्रपूर डिव्हिजन वेगळा आहे, त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन वेगळा आहे, नागपूर डिव्हिजन वेगळा आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो रायगड डिव्हिजन वेगळा आहे, असे संभाजीनगर डिव्हिजन वेगळा आहे, ठीक आहे। तर हे आपापल्या डिव्हिजन वाईज राहते, तर आपल्याला आपल्या डिव्हिजनमध्येच भरता येते। म्हणजे एका डिव्हिजनमध्ये 5 जिल्हे 7 जिल्हे असे जिल्हे त्या ठिकाणी राहते, ठीक आहे, आपापल्या विभागामध्ये। आणि आपल्याला नोकरी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्येच भेटते, एक लक्षात ठेवा। घर अंगण राहते, एक लक्षात ठेवा, घर अंगण आपल्याला पाहायला भेटते ह्या ड्युटीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जवळपासच आपल्याला ड्युट्या भेटते आपल्या जिल्ह्यामध्ये। तर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये आता यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो मोठा बदल झालाय, म्हणजे त्याचा जे आपल्याजवळ जे GR सुद्धा या ठिकाणी आलं, तर मी तुम्हाला दाखवून देतो। म्हणजे यामध्ये इव्हेंट त्या ठिकाणी दिलेला आहे, GR आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी तो आपल्याला टाइम भेटणार आहे। तर पहा उंचीचा जर आपण पहिली उंची सांगून देतो, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर, त्याचबरोबर 779 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वरती असला पाहिजे। 50 किलोच्या खाली जर 1 किलो जरी कमी असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरती असला पाहिजे, 45 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केल्या जाते। तर यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहा 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे, म्हणजे 100 मार्काचा आपल्या यामध्ये ग्राउंड घेतला आहे। 1600 मीटर रनिंग हे 40 मार्कासाठी आहे। 1600 मीटर रनिंगसाठी 40 मार्क आहे। 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 40 मार्क, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आपण आलो तर आपल्याला जे मार्क या ठिकाणी भेटणार आहे 36। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले तर 28 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। त्यानंतर 100 मीटर आहे पुरुष उमेदवारांसाठी, 11.5 मीटरपेक्षा जर जास्त गेले 30 मार्क, जसजसे कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क भेटणार आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर यामध्ये असणार आहे गोळाफेक, तर गोळाफेक यामध्ये 8.5 मीटरपेक्षा जर जास्त फेकला तर 30 मार्क भेटणार आहे। तर म्हणजे सेम पोलीस भरतीसारखेच यामध्ये मार्क भेटणार आहे, फक्त मार्क यामध्ये मागं पुढं आहे। तर बघू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून तेवढा काही टाइम आपला या ठिकाणी वाचणार आहे। आता महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंग 2 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली तर आपल्याला 40 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत मारली 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत 800 मीटर रनिंग मारली तर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 28 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 30 मिनिट 10 सेकंड ते 30 मिनिट 20 सेकंड पर्यंत 28 मार्क भेटणारच आहे। आणि त्याचबरोबर 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड
सेकंडपर्यंत मारली 24 मार्क, 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत मारली 20 मार्क, 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 16 मार्क, 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत मारली 10 मार्क भेटणार आहे. आणि 100 मीटरमध्ये जर पाहिलं तर 100 मीटर जर 14 सेकंडपेक्षा जर जास्त गेले तर 30 मार्क, 14 सेकंड ते 15 सेकंड आले 24 मार्क, 15 सेकंड ते 16 सेकंड आले 20 मार्क, 16 सेकंड ते 17 सेकंड आले 16 मार्क, 17 सेकंड ते 18 सेकंड आले 12 मार्क, 18 सेकंड ते 19 सेकंड आले 8 मार्क, 19 सेकंड ते 20 सेकंड आले तर 2 मार्क. अशा प्रकारे आपल्याला ग्राउंडला इव्हेंट आहे आणि त्याचबरोबर गोळाफेक सुद्धा महिला उमेदवारांना आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सेम पोलीस भरतीसारखीच इव्हेंट यामध्ये आले आहे आणि खाकी वर्दी सुद्धा यामध्ये भेटणार आहे. मेन म्हणजे यामध्ये कोणताही पेपर नाही आहे, कोणतीही मुलाखत नाही आहे. तर आपलं जे ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे, फिजिकलच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्या अगोदर जी भरती झाली होती 2020ला तर ते एवढी पारदर्शकपणे झाली नव्हती, पण आता गृह विभागाच्या अंतर्गत जे विद्यार्थी मित्रांनो पारदर्शक ही भरती होणार आहे आणि मेन जिल्ह्याचे पोलीस त्या ठिकाणी भरती घेण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की याच्या अगोदर एवढी काही पारदर्शकपणे सुरक्षा रक्षक मंडळची भरती नाही झाली होती, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मागच्या भरतीमध्ये झालं नव्हतं, भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे काय झालं आहे. तर ठीक आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती आहे हे गृह विभागा अंडर या ठिकाणी भरती होणार आहे आणि पारदर्शकपणे या ठिकाणी इव्हेंट वगैरे आपले होणार आहे. तर मेन म्हणजे यामध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे, कारण की यामध्ये कोणताही पेपर नाही, तर ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चांगली सुवर्ण संधी आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 22-23 हजार रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जॉब राहते. ठीक आहे. आणि मस्त 8 घंट्याची ड्युटी यामध्ये राहते, तर चांगली जॉब आहे, सरकारी सारखीच आहे, एक लक्षात ठेवा सुरक्षा रक्षकची. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर लास्टची जी भरती आली होती 2020ला आली होती, जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा ती भरती आली होती आणि जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी चालू झालं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सुरक्षा रक्षक मंडळ भरती जे आहे विद्यार्थी मिळवणीतून 6 वर्ष झाले निघालेली नाही आहे, पण यावर्षी जे सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे, कारण की 6 वर्ष या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा. 6 वर्ष या ठिकाणी झालेले आहे आणि भरपूर काही जागा ज्या आहे सुरक्षा रक्षक मंडळच्या त्या रिक्त आहेत, जागा त्या ठिकाणी खाली आहे. तर आता कोणत्या महिन्यामध्ये ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, सुरक्षा रक्षक मंडळची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, तर जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला पाहायला भेटू शकते. एक तर मार्चच्या एंडिंगला निघू शकते किंवा एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा ही भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे. तर पहा ह्या जे विद्यार्थी मित्रांनो मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिल महिन्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती या ठिकाणी निघणार आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा. 100 मीटरचा इव्हेंट चांगला आउट ऑफ करा, गोळाफेकचा सुद्धा इव्हेंट आउट ऑफ करा, 1600 मीटर रनिंगचं सुद्धा इव्हेंट आउट ऑफ करा आणि महिला उमेदवारांना सुद्धा चांगला या ठिकाणी इव्हेंट आउट ऑफ करा, कारण की महिला उमेदवारांना सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे. महिला उमेदवारांची संख्या कमी राहते, महिला उमेदवार खूप कमी त्या ठिकाणी भरती देण्यासाठी येते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे प्रक्रिया आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.